ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 32। 16-17 वर्षाच्या त्या मुलीने योगेश्वरांचा सर्व उपदेश ऐकून घेतला होता. त्यांनी पतिव्रतेची कर्तव्य व पतिनिधनानंतरची कर्तव्य सांगितली, तीही ऐकली. स्वस्थपणाने पुढचा विचार करण्यास वेळच नव्हता. पती मृत होऊन त्याचा देह समोरच दिसत होता. पुढचा विचार ताबडतोब कृतीत आणण्याशिवाय उपाय नव्हता. या मुलीने दूरदृष्टीने थोड्याच वेळात पुढचा विचार निश्चित केला होता. जन्मभर वैधव्यात दिवस काढताना सतत होणारी पतीची आठवण, त्या आठवणींनी दरवेळी वाटणारी अस्वस्थता, तरुण वय व सौंदर्य यामुळे कुटाळांकडून ऐकावी लागणारी कुचेष्टा, या जंजाळातून कायमचं सुटायचं असेल तर सहगमन करणे हा एकच खऱ्या सुटकेचा मार्ग आहे, हे तिला पटलं होतं. तिने आपला निश्चय योगेश्वरांना सांगितला. तिथे असणाऱ्या सुवासिनींना सांगितला. सहगमनाला जाण्याची सर्व सिद्धता केली. अंगावर असणारे दागिने उतरवले. तिथे जमलेल्या सुवासिनींना ते देऊन टाकले. ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या. सुवासिनींना हळदी कुंकू देऊन नमस्कार केले. सर्वांचा निरोप घेऊन ती हातावर दगदगते निखारे घेऊन एक एक पाऊल शांतपणे पुढे टाकीत स्मशानभूमीकडे निर्भयतेने जात होती. अमररजा संगमावर तिच्या पतीचा अंत्यसंस्कार होणार होता. अनेक लोक जमले होते. ती निग्रही मुलगी सती जाण्याच्या तयारीने निश्चल मनाने आली होती. थोड्या अंतरावर एका औदुंबर वृक्षाखाली एक तपस्वी ध्यानस्थ बसलेला तिला दिसला. सहगमनापूर्वी शेवटचा नमस्कार त्या योगी सत्पुरुषाला करावा म्हणून ती लगबगीने त्या सत्पुरुषाकडे गेली. तिने त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. स्वामींनी सहृदय दृष्टीने तिच्याकडे पाहिलं. कपाळीचं ठसठशीत कुंकू दिसलं. त्यांनी तिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. तिथे जमलेल्या लोकांनी स्वामींना नम्रपणानं सांगितलं, स्वामी, हिचा पती मरण पावला असून ती सती जाण्यास सिद्ध झाली आहे. आपण दिसलात म्हणून अखेरचा नमस्कार करण्यास ती आली आहे. स्वामी म्हणाले, माझ्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पुरे करण्याचं काम परमेश्वराचं. माझ्या तोंडून बाहेर पडलेले शब्द पुरे झालेच पाहिजेत. ते तपश्चर्येचं तेज आहे. थांबा तुम्ही, प्रेत दहन करू नका. तो मृतदेह घेऊन इकडे या. तेथील ब्राह्मणांनी तो मृतदेह उचलला, स्वामींजवळ आणून ठेवला. त्या स्वामींनी रुद्रसूक्त म्हणून ते पवित्र तीर्थ त्या मृत शरीरावर शिंपडलं. आपल्या अमृत दृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलं. परमेश्वराला हात जोडले व डोळे मिटून अंतर्मनाने ते शोध घेत होते. काही क्षणात त्या मृतदेहात चेतना दिसू लागली. हालचाल होत असल्याचं दिसलं. थोड्याच वेळात डोळेही उघडले. इकडे तिकडे पाहू लागले. सर्व लोकांना तो चमत्कार पाहून नवलच वाटत होतं. तो मृतदेह दत्तपत्नीला विचारू लागला, आपण इकडे कधी आलो? कुणी आणलं? आपलं घर कुठे आहे? हे यती महाराज कोण? ती तारुण्यवती काहीच बोलली नाही. मृत पतीला जिवंत झालेला पाहून तिलाही आश्चर्य वाटत होतं. त्या आश्चर्याच्या आनंदात तिच्या मुखावाटे शब्दच फुटत नव्हते. तिने पतीला हात धरून त्या योगी पुरुषाजवळ नेलं. दोघांनी त्यांना सद्भावनेनं नमस्कार केला. स्वामींनी दोघांच्या मस्तकावर हात ठेवून सुखी भव असा शुभ आशीर्वाद दिला. दहनविधी करण्यासाठी आलेली मंडळी घरी परत जात होती. त्यातीलच एका अतिरेकी कुत्सितानं स्वामींना विचारलं,
स्वामी, हिचा मृत पती जिवंत कसा झाला? स्वामी म्हणाले, मी ब्रह्मदेवाकडून या मुलासाठी त्याच्या पुढच्या जन्मातील 2 तपाचं आयुष्य आज मागून घेऊन त्याला जीवदान दिलं आहे. या तरुणीचं सौभाग्य टिकवलं आहे. यापेक्षा मला जास्त विचारू नका. ती तरुणी आपल्या पतीला घेऊन घरी गेली. सासू सासरे यांना भेटली. घरी जाताच त्या दोघांनी त्यांना नमस्कार केला. आजारी मुलगा खणखणीत बरा होऊन परत आलेला पाहून त्या वृद्धांना अपार आनंद वाटला. त्यांना सुनेच्या एकनिष्ठेचं, तिच्या श्रद्धेचं व परमेश्वरावरील भक्तीचं कौतुक वाटलं. पुढे त्या तरुणीचा व दत्ताचा संसार सुखानं झाला. त्यांना मुलंही झाली. वृद्ध सासू सासऱ्यांना अमाप आनंद झाला आणि हा सारा चमत्कार करून सर्वांना चकित करणारे महापुरुष कोण? ते होते श्री नृसिंह सरस्वती. जय जय रघुवीर समर्थ.